जय शिवराय भावांनो, तुमचं आमच्या तिसऱ्या ब्लॉगमध्ये हार्दिक स्वागत। आणि आज संडे असल्यामुळे गार्गी आज खूप मस्तीच्या मूडमध्ये होती। ती छोटासा पाट ती घेऊन गेली आणि तो पाट त्याच्यावरती उभी राहून ती त्या छोट्याशा डायनिंग टेबलवरती अशी बसत होती। आणि पण त्याच्यानंतर तिला काय झालं काय माहिती, ती त्या पाटामध्ये बसून आणि दीदी तिला पाठीमागे धक्का मारत असे स्केटिंग असं खेळत होते। म्हणजे एक छोट्याशा घरामध्ये छोटीशी असं एन्जॉय हे सगळे या दोघीजणी करत होत्या। आणि ती खूप वेळा अशी बोलत होती की नाही, ह्या पाटामध्येच बसायचे आणि ह्या पाटातच खेळायचं, म्हणून तिला तिच्या दिदीनी म्हणजेच लावण्यानी तिला त्या पाटामध्ये बसून असं खूप सारे असे राऊंड्स मारले। नंतर तिला काय झालं काय माहिती, तिला वाटलं की आपल्या छोट्याशा बाबूंना छोट्याशा बावलांना त्या पाटामध्ये बसवायचं आणि राऊंड मारायचं। दिदीनी तिचं पाट तिच्याकडून असं खेचून घेतल्यामुळे तिला थोडासा राग आला आणि दिदीने त्याच्यावर त्या पाटामध्ये पाय ठेवला तिला, त्यामुळे तिला अजून खूप सारा राग आला आणि ती नाव सांगायला लागली। नंतर ती बोलते नाही आता मस्ती नाही करायची, तर स्वतःच्या चेअरवरती बसली आणि तिच्या त्या छोट्या दोन भावलांना घेऊन बसली। पण नंतर तिला काय झालं काय माहिती, तिथे भावली फेकत होते आणि हसत होते नुसत्यांना। दीदी तिला सारखी त्या भावल्यांना देत होती, पण ती काय करायची, नुसती भावलं फेकायची आणि ते डॉल्स ती फेकून एवढी खुश होत होती की तिला असं वाटत होते की ती डॉल्स आपण फेकले तर आपल्याला असं हसायला येतं। नंतर बाय बाय सगळ्यांना करत होती। आणि आज आमच्या घरी असं डाळ खिचडीचा असा बेत होता आणि ती गार्गी असं ते गार्गीला असं खूप आवडलेली ती डाळ खिचडी आणि तिला जस्ट मी असं टेस्ट करायला दिलेलं, म्हणून त्या गार्गीने असं टेस्ट केलं, पण ते पहिला गरम होतं त्याच्यामुळे तिने ते खाल्लं नाही। आणि त्याच्यानंतर तिला पुन्हा अशी डाळ खिचडी मी भरवली, तर बोलते अशी खूप सुंदर अशी डाळ खिचडी। ती तिच्या मम्मीला अशी थँक्यू अशी बोलत होती आणि मला नंतर बोलते की तू नको भरूस, मी तुला अशी डाळ खिचडी भरवते। आणि नंतर मी जेव्हा तिला भरवायला लागलो तेव्हा ती स्वतःच्या हाताने डाळ खिचडी खात होती। मला बोलते मी खाते, छान आहे अशी डाळ खिचडी, तू अशी नको भरूस, फक्त तू फूक मारा आणि मला दे। भावांनो, जय शिवराय भावांनो, गुड नाईट, जय महाराष्ट्र।